बऱ्याच दिवसानंतर आज थोडासा उठण्यासाठी उशीर झाला होता. तर नाश्ता आणि जेवण काय बनवावं हा विचार करता हा पदार्थ माझ्या लक्षात आला आणि झटकेपट बनवला. चला तर तुमच्यावर रेसिपी शेअर करा. इथे फक्त आपल्याला गव्हाचं पीठ 1 वाटी लागणार आहे आणि हा पौष्टिक नाश्ता आणि जेवणही बनून जाणार आहे. इथे गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलं होतं. त्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि अशा प्रकारे गुठळ्या न होता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. बघू शकता थोडं-थोडं पाणी ॲड करून आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं. आता ह्याची भाजी आपण कशी करायची ते बघून घेऊया. इथे भाजीसाठी खमंग अशी जिरं मोहरीची तडतडीत फोडणी तयार करून घ्यायची. बारीक चिरलेली मिरची, उभा चिरलेला कांदा, टोमॅटोही त्यामध्ये ॲड करायचा. थोडासा कढीपत्ता घ्यायचा, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची. परत एकदा हळद, मीठ आणि हिंग घ्यायचं आणि ही आपल्याला भाजी थोडीशी कच्च्यावरच भाजून घ्यायची आहे. बघू शकता जास्तही मी कांदा परतलेला नाही आहे आणि आपण जे गव्हाचं पीठ भिजवलेलं होतं त्यामध्ये ही भाजी घ्यायची आहे आपल्याला आणि दोन्ही मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे तव्याला मी थोडंसं तेल लावून घेते. बघू शकता मी इथे फक्त ब्रशच्या साहाय्यानेच तेल लावून घेतलं होतं आणि आपल्याला डोश्यासारखा हा पदार्थ अगदी पातळ पसरून घ्यायचा आहे. कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे आपल्याला हे थोडंसं पातळच पसरून घ्यायचं आहे. अगदीही जाड न बनवता मस्त असे पातळ-पातळ ह्याचे पराठे म्हणू नका, डोसे म्हणू नका, हा पदार्थ तर एकदम चवीला भन्नाट लागतो. आता इथे मुलाला टिफिनमध्येही हेच हवं होतं, त्यामुळे अशा प्रकारे मी रॅप केलं आणि त्याला एक 2-3 तर दिले, कारण मित्रही त्याचे